चारी बाजूंनी नुसता विकास 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 विकास. वाह. वोट चोरीबद्दल महाराष्ट्रात आता विरोधक नावच काढू शकत नाही. सत्ताधाऱ्यांनी काय जबरदस्त उत्तर दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 100 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत 70 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर वोटिंगच होणार नाही तर वोट चोरी होणार तरी कशी? हा. हे जे 100 आणि आता 70 पेक्षा जास्त लोक जी निवडून आलेली आहेत त्या लोकांना एक विरोधक नाही. म्हणजे काय कामं केली असतील राव, कसली भारी कामं केली असतील त्यांनी वॉर्डमध्ये. हा. सत्ताधारी पक्षांना ना एक नम्र विनंती आहे, तुम्ही या सगळ्या बिनविरोध लोकांचं ना एक ट्रेनिंग सेंटर काढा आणि ज्या पण लोकांना पुढे निवडणुकींना सामोरं जायचं असेल पुढच्याच निवडणुकीमध्ये त्या सगळ्या लोकांना यांच्याकडनं ट्रेनिंग घ्यायला सांगा. अहो सगळेच लोक बिनविरोध देतील ना, मग आपला तर फुल सपोर्ट आहे बाबा या गोष्टी. निवडणुकाच नको जिंकलेल्या उमेदवारांपैकी 60 ते 65% लोक असे आहेत की ज्यांच्या समोर जे विरोधक म्हणून उभे राहिले होते त्यांनी शेवटच्या क्षणाला त्यांचे फॉर्म्स परत घेतले. काय काय नाही, लॉजिकला बसवले बाजूला. तो म्हणतोय की अरे पैसे दिले असतील किंवा दबाव आणला असेल, मारहाण झाली असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम झाले असतील म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल. लॉजिकला काय खेळतंय? हा. कोण ह्या गोष्टी प्रूव्ह करू शकतं का? नाही. मग आपण कशाला बोला? उमेदवारांनी 2017 पासून चांगली कामं केली, लोकांनी ती कामं बघितली, एवढी चांगली कामं होती की त्यांच्या अगेन्स्ट कोणी विरोधकच उभं राहिला नाही. आपण असाच विचार करायचा, कशाला ऐकायचं लॉजिकचं? म्हणजे या उमेदवारांनी रस्ते, पाणी, सरकारी शाळा, सरकारी हॉस्पिटल्स एवढे चांगले बनवलेले, बाकीच्या विरोधकांना त्यांनी ते दाखवले असतील, त्यांना पण पटलं असेल की अरे एवढं भारी काम केलं या उमेदवारांनी, आपला कसा निभाव लागणार म्हणून मग उमेदवारी अर्ज मागे घेतले असते. ज्या अर्थी त्या लोकांना विरोधकच मिळाले नाहीत त्याचा अर्थ की 2017 पासून आतापर्यंत किती चांगला विकास केला असेल त्यांच्या वॉर्डमध्ये. अजून येणाऱ्या 5 वर्षात किती विकास करतील ते, म्हणजे डोळ्याची पारणं फिटून जातील आपल्या. चारी बाजूंनी नुसता विकास 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 विकास. वाह. आतापर्यंत युती होणं बिघडणं, आघाडी होणं बिघडणं, मोठे नेते या पक्षातून त्या पक्षात जाणं, या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज झालेल्या आहेत. अजून 5 वर्षांनी बिनविरोध निवडून येणे हे सुद्धा नॉर्मलाइज होऊन जाणार. ज्यांना वाटत असेल आता मी वोट करणार, तिथं निवडणूकच कॅन्सल, कशी फिलिंग असेल ना ती सांगा ना कमेंटमध्ये. की आता जसं हे नॉर्मलाइज होतंय तसं आम्हाला पण माहित नाही की बाबा आम्ही आज वोटिंग करणार आहे, त्या निवडणुकीला आम्ही वोटिंग करूच का नाही करू आम्हाला पण माहित नाही, म्हणून थोडी मनाची तयारी केली पाहिजे ना. काय हे बघा, लॉजिक परत बोलला. लॉजिक म्हणतोय ते बिनविरोध कशाला निवडणूक व्हायला पाहिजे, ते नोटा म्हणून काहीतरी ऑप्शन असतं ना त्याला कन्सिडर करायला पाहिजे. आता या येड्या लॉजिकला कोण समजवणार की बाबा जिथं एवढं चांगलं काम झालं त्यांना विरोधक सापडलेलं नाहीये, तिथं निवडणूक आयोग नोटासारख्या ऑप्शनला किती पसंती देत आहेत लोक हे कशाला चेक करेल? उगाच काहीतरी आपलं लॉजिक. पण एक श्रेय मात्र सत्ताधाऱ्यांना दिलंच पाहिजे. ते म्हणाले होते अजिबात संविधानाला धक्का लागून जाणार नाही, अजिबात तुमच्या मताच्या अधिकाराला धक्का लावून जाणार नाही. कुठं दिलाय? तुम्ही मतदान करू शकता अजून पण, फक्त आता त्याची गरज नाहीये, एवढंच. जिथं जिथे वाटतंय की निवडणुका होतील आणि जिथं ऍक्च्युअली होतील त्या सगळ्यांसाठी शुभेच्छा. बाकी जय महाराष्ट्र.